लॉकअप 2मध्ये शिवांगी जोशी फर्स्ट फायनलिस्ट बनते आणि ते खरा हर्षद बनलेला असतो. पण हर्षद बनून आल्यावर त्याला कोणी कॉंग्रॅच्युलेट करत नाही, काही नाही. आणि शिवांगी तर त्याच्याशी बोलायलाच मागत नाही, कारण तिला फायनलिस्ट नाही होता आलं म्हणून ती त्याशी बोलतच नाही. तो तिला किती समजवायचा प्रयत्न करतो, पण ती त्याच्याशी बोलतच नाही. त्यामुळे तो स्वतःला तर खूप असा गिल्टी समजतो, की स्वतःला फायनलिस्ट बनवलं, मी काय त्याच्यात गिल्ट झालं माझं. पण ती त्याला सतत गिल्टी फील करत असते, शिवांगी जोशी. आणि नंतर होतं की श्रेया कार्लाकडे काहीतरी एक ॲडव्हान्टेज मिळालेलं असतं तिला. तर जेव्हा रितेश येतो तेव्हा तिला सांगतो की श्रेया, तुझ्याकडे असं आहे की हर्षद तर आता फायनलिस्ट झाला आहे, फर्स्ट फायनलिस्ट. जर जे बाकीचे आहेत त्यांच्यामधनं तू कोणाला तरी टर्मिनेट करायचं. तर श्रेया विचार करते आणि मग श्रेया हिचं नाव घेते, शिवांगी जोशीचं नाव घेते. शिवांगी जोशीचं नाव घातल्यावर हर्षद इतका रडायला लागतो. तो श्रेयाला समजवतो, प्लीज शिवांगीचं नको नाव घेऊ, प्लीज शिवांगीचं नको नाव घेऊ म्हणून असं सांगतो. आणि रितेश परत तिला सांगतो, बघ तू परत सांग मला, नीट ह्यानी विचार करून सांग की तुला कोणाला टर्मिनेट करायचं आहे. तर ती म्हणते शिवांगी जोशी, कारण का ती खूप चालाक आहे आणि ती खूप छान खेळते. त्यामुळे तिच्यानंतर तिला जो स्ट्रॉंग वाटणार त्यालाच ती काढणार, जो वीक आहे त्याला कशाला काढेल. तर ती शिवांगी जोशीला काढते. पण हर्षद खूप रडायला लागतो. आणि मग रितेश हर्षदला तिकडे बोलवतो आणि सांगतो की तुला जर कोणाला फायनलिस्ट बनवायचं असतं, फर्स्ट फायनलिस्ट बनवायचं असेल, तर तू कोणाला बनवशील? तर तो सांगतो शिवांगी जोशीला. तर तो शिवांगी जोशीला फायनलिस्ट बनवतो आणि रितेश म्हणतो, मग तुला बाहेर जावं लागेल. तर तो बाहेर जातो आणि तो किती रडत असतो, बापरे किती रडत असतो. आणि शिवांगी पण त्याला काही बोलत नाही आणि स्वतः फायनलिस्ट म्हणते आणि तो बाहेर होतो. आणि कुठेतरी हे बरोबर नाही केलं असं वाटतं. पण ते जाऊ दे. पण ह्याच्यात श्रेया आणि शिल्पा शिंदे खूप छान खेळत आहेत. तर मला असं वाटतं की श्रेयाच विनर असायला हवी. कारण श्रेया खूप आधीपासून छान खेळते आणि शिल्पा शिंदेची आणि तिची जोडी खूपच छान वाटेल लॉकअप 2मध्ये. तर आज काय होतं आहे ते बघूया.